विराम चिन्ह समजून घेऊया. तर विराम चिन्ह, आता विराम चिन्हाची गरज काय आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर वाचत असताना अर्थ लक्षात घेऊन आपण जेव्हा थांबतो या थांबण्यालाच आपण काय म्हणतो, विराम असं म्हणतो. विराम काय म्हणतो, विराम. आणि जे जे काही समजून चिन्ह दिलेले आहे सरांनी असं काय दिलं वगैरे वगैरे त्या चिन्हाकडे लक्ष द्यायचं. त्या चिन्हाला विशेष काही आपण महत्व दिले, विराम थांबणे असं म्हणतो. त्याला थांबणे किंवा विराम घेणे असं आपण म्हणतो, स्टॉप घेणे असं म्हणतो. मग स्टॉप घेतलं गेलं पाहिजे, सरसगट सलग वाक्य बोलल्या गेलं नाही पाहिजे. काही वाक्य असे येतात, काही शब्द असे येतात काही कंटिन्यू असतात, काही सारख्या जातीचे असतात, काही विरुद्ध जातीचे असतात. काही ठिकाणी आज्ञा असते तर काही ठिकाणी विनंती असते. ठीक आहे. काही ठिकाणी हास्य कल्लोळ असतो तर काही ठिकाणी विरह असतं, दुःख असतं. म्हणजे व्यक्त कसं करायचं तर व्याकरणाच्या भाषेतून ते व्यक्त झालंय हे समजण्यासाठी आपल्याला विरामचिन्हे यांचा वापर हा आपला करायचा असतो वाक्याच्या शेवटी मधोमध. तो आपण एकानंतर या ठिकाणी आपण समजून घेतो. पहिलं जे आहे तर या ठिकाणी आपण विराम म्हणजे काय किंवा विराम चिन्ह म्हणजे काय, या ठिकाणी विराम म्हणजे थांबणं आपण समजून घेतलं गेलंय. थांबल्यानंतर आपण जे काही चिन्ह देतोय ते सगळे चिन्ह आपल्याला या ठिकाणी बघायचे. तर या ठिकाणी काय दिलं, फक्त सुरुवातीला एक आपण असं तयार करतोय म्हणजे चिन्हाचं या ठिकाणी नाव आहे, ते चिन्ह कोणतं आहे ते या ठिकाणी खाली आहे. त्यानंतर त्या चिन्हाचा वापर केव्हा होतो आणि त्या संदर्भातलं उदाहरण कसं आहे ते उदाहरण आपण या ठिकाणी एकानंतर एक समजून घेणार आहे. ते लक्ष द्यायचं ते कसं. आता पूर्णविराम. आता पूर्णविराम जो आहे तो पूर्णविराम आपण असं गोल जो डॉट देतो छोटासा वाक्य झाल्याच्या नंतर शेवटी, बरोबर आहे का, हा पूर्णविराम सगळ्यांना माहिती. हे म्हणजे काय कधी द्यायचा असतो तो केव्हा वापरतात, वाक्य पूर्ण झाले. ठीक आहे, वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी. म्हणजे मी जेवण केले, मी गावाला गेलो, मी उठलो, मी बसलो. म्हणजे जेव्हा जेव्हा क्रिया पूर्ण होत असेल तेव्हा त्याच्या शेवटी काय दिलं गेलं पाहिजे, पूर्ण विरामाचं हे चिन्ह डॉट हा दिला गेला पाहिजे. जसं की त्याचं एक उदाहरण आपण काय घेतलंय, तो घरी गेला, गेल्यानंतर हे दिलेले आपण पूर्ण विरामाचं चिन्ह एक असा डॉट. ओके, चला दुसरं काय सांगितलंय, अर्धविराम. आता अर्धविराम कसं आहे, वरती बारीकसे टिंब आहे त्याला या ठिकाणी जो आहे आपण हे असं काढलेलं आहे. एक बारीकसा एक आहे मराठीत तसं आहे किंवा नव इंग्रजीत. हे झालं अर्धविराम. आता अर्धविरामाचा वापर कधी होतोय, दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असताना. दोन छोटी वाक्य, मग दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने, मग ते कसं, ते या ठिकाणी बघा उदाहरण काय दिलंय, ढग खूप गरजत होते. बघा इथं दिलेलं आहे अर्धविराम. ढग खूप गरजत होते पण हे उभयान्वयी अव्यय जोडण्यासाठी वापरले गेलेलं पण आहे. ठीक आहे, पण होते होते झाल्यानंतर काय अर्धविराम दिलंय, पण हे उभयान तुम्ही ना जर उभयान्वयी काय झालंय काय, उभयान्वयी अव्ययाने, पण हे उभयान्वयी अव्ययातलं पण, परंतु, किंतु, नंतर, वरच्या वगैरे वगैरे हे जे काही शब्द आहेत ते उभयान्वयी अव्ययातले आहेत. त्याच्यानंतर आपण काळामध्ये घेऊ. पण पाऊस नाही पडला म्हणजे काय केलंय, ढग खूप गरजत होते हे दिलंय चिन्ह. पण उभयान्वयी अव्यय काय आहे, पण पाऊस नाही पडला. आणि दोन वाक्य काय झाले, कशाचे संदर्भात झाले, एकमेकाशी संबंधितच झाले. एकमेकाशी ढग आहे, ढगातूनच काय पडतो, पाऊस. म्हणजे दोन वाक्य, एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असणारं वाक्य असणार आहे. लक्षात आलंय का, ढग ढगातून पडतोय पाऊस म्हणून ढग खूप गरजत होते इथं दिले आपण अर्धविराम. पण हे उभयान्वयी चिन्ह म्हणजे तो शब्द पाऊस नाही पडला या ठिकाणी हे या वेळेस त्या चिन्हाचा या ठिकाणी जो आहे अर्धविरामाचा वापर या ठिकाणी होत असतो. उभयान्वयी शब्दाचा वापर करून तसं द्यायचं असतो. लक्षात येईल. ओके, त्यानंतर स्वल्पविराम. स्वल्पविराम फक्त असं बारीकसा असं करायचं आहे. चिन्ह कळालेलं आहे, चिन्ह कळालं. ओके,
म्हणजे काय आता एकाच जातीचे अनेक शब्द. आता जात म्हणजे काय, जात अशी नाही रुपये रुपये रुपये. हा आता टेबल 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 ही एकच जात झाली, टेबलाची जात. पुन्हा याची वेगळी जात कोणची, हे निळ्या रंगाची, हे हिरव्या रंगाची एक जात झाली, ते लाल रंगाची एक झाली. जात म्हणजे एक प्रकारचा गट. लक्षात येतोय, जात म्हणजे एक प्रकारचा गट. काय झाले, एकाच जातीचे अनेक शब्द. जसे या ठिकाणी बघितलंय, बघून घ्या. हुशार, अभ्यासू सारखंच येऊ राहिलं ना ते. खेळकर, आनंदी, जे सगळे हुशार असतात, अभ्यासू असतात, ते खेळकर पण असतात, आनंदी पण असतात. हे एकाच जाती शब्द झाले. मुले सर्वांना आवडतात. हा सगळा जो काही प्रकार चाललाय हा मुलांच्या संदर्भात आहे. आपण बघा, एकाच जातीचे अनेक शब्द, त्यात हुशार होता, अभ्यासू होता, खेळकर होता, आनंदी होता. ही मुलं कशाला आवडतात, ही सर्वांना अशी मुले आवडतात. पुन्हा त्यात एक खाली वाक्य काय घेतलंय, संबोधन दर्शवताना. संबोधन म्हणजे काय, एक प्रकारची आज्ञा, एक प्रकारची रिक्वेस्ट, एक प्रकारची विनंती. म्हणजे काय, जसं की मधु इकडे ये, सूरज इकडे ये, सूरज लवकर उठ, मधु टेबल धु, आंघोळ कर. हे संबोधन आहे, बोलल्या गेलेलं आहे, आज्ञा केलेली आहे. त्यावेळेस सुद्धा या ठिकाणी असं ज्यावेळेस राहील त्यावेळेस स्वल्पविराम. या ठिकाणी काय केलंय आपण, काय केलं, मधु. प्रत्यक्ष ज्याला संबोधन करतोय, ज्याला बोलतोय त्याच्या नावानंतर लगेच आपण काय घेतलं, स्वल्पविराम. कोणचा विराम घेतला आपण, स्वल्पविराम. इकडे ये. त्याच्यानंतर अजून काय सांगितलं या ठिकाणी, हे की असे, हे की असे यासारख्या शब्दांनी दोन वाक्य जोडताना. हे किंवा असे काय सांगितलंय, त्याला वाटले की आपल्याकडे तिथे, आपण तिथे जायला हवं. पेन विकत घेऊ आता का नंतर घेऊ, मला ह्या गावाला जायला पाहिजे की त्या गावाला जायला पाहिजे, मला पहिला मराठीचा अभ्यास करायला पाहिजे की गणिताचा करायला पाहिजे. हे की असे. मी जर असं केलं तर तसं होईल, मी ते नाही केलं तर असं होईल. हे की असे, हे किंवा असे. असं केलं तर असं होईल, मी हे केलं तर असं होईल, मी ते नाही केलं तर तसं होईल. असं ज्या वेळेस जसं की त्याला वाटले, अजून पुढे घेऊ शकते, त्याला वाटले मराठीचा अभ्यास करावा, त्यानंतर गणिताचा करावा, की आपण मराठीचा करावा की गणिताचा करावा, याच्यातच अनेक वाक्य टाकू शकतो. त्याला वाटले, तिला वाटले शाळेत जायला हवे की घरी राहायला हवे, काय दिला आपण, स्वल्पविराम. या ठिकाणी अशा वाक्यामध्ये स्वल्पविराम हा दिला गेला पाहिजे. यानंतर पुढचं बघूया आपण, समजून घ्यायचं. पुढचा प्रकार चौथा काय आहे, अपूर्ण विराम. अपूर्ण विराम आतापर्यंत आपण ह्या स्वरूपाचे दोन जे डॉट आहे, हे जे दोन चिन्ह आहे, ते जर कम कहा, घम कहा, घम कहा, ते शेवटी शेवटी जे वापरायचो ते चिन्ह आहे बघायचं. हे अपूर्ण चिन्ह आहे, हे अपूर्ण चिन्ह आहे. आपण काही लिहिल्यानंतर बघा असं करत असतो. अपूर्ण म्हणजे काहीतरी वाक्य करायचं, वाक्य पुढे काहीतरी हे दाखवण्यासाठी. आपण नेहमी बघतो ना, असं असं केल्यानंतर असं काहीतरी करतो बघा, असं आहे ना. असे दोन टिंब दिल्यानंतर काय करतो, असं करतो, म्हणजे आपलं पुढे काहीतरी लिहायचंय त्यासाठी. मग काय सांगितलं या ठिकाणी, वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास. तुम्हाला म्हटलं नाही की असं केल्यानंतर आपण ज्यावेळेस काही पुढे काही लिहायचं आहे, म्हणून तो काय अपूर्ण विराम, काहीतरी बाकी आहे, मला लिहायचंय, सांगायचंय. मुद्दा समजून हाच घेतला आपण, समजून हाच घेतला.
अपूर्ण विराम हाच घेतला. समजा मी काय केलं या ठिकाणी, समजा मी असंही केलं असतं तरी काय आलं असतं की बाबा मला काय सांगायचंय, अपूर्ण विरामाच्या संदर्भातली माहिती म्हणजेच काय वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असला तर मला काय तपशील द्यायचा आहे, तर मला याचा हा तपशील दिला मी अपूर्ण विराम मांडले या ठिकाणी. हे अपूर्ण विरामाचे चिन्ह आहे. जसं की या ठिकाणी उदाहरण काय समजून घ्यायचंय, पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मग कोणकोणत्या क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, अपूर्ण आहे, कोणकोणते नंबर आहे ते नंबर सांगायचे मग मला. मग त्यानंतर हे चिन्ह मांडलं, त्यानंतर 1 नंबरचा असेल, 5 नंबरचा, 7, 8, 12, 15, 30, 35 वगैरे 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 समजा. किंवा या माझ्या वर्गातील पुढील विद्यार्थी पास झाले, पुढील विद्यार्थी पास झाले असं दिलं. त्यानंतर मग त्यांची सर्व एकानंतर एक नावं लिहिली तरी चालतात. परंतु पुढील विद्यार्थी कोणकोणते आहेत, पुढील विद्यार्थी माहिती नाही, अपूर्ण आहे, माहिती सांगायची. मग हे चिन्ह मांडायचं आणि मग त्या विद्यार्थ्याचं नाव लिहा किंवा त्यांचा क्रमांक लिहायचा. मग हे चिन्ह कशाचं चिन्ह आहे, कशाचं चिन्ह आहे, अपूर्ण विराम, अपूर्ण विराम. ओके. त्याच्यानंतर पुढचं काय चिन्ह आहे, प्रश्न चिन्ह. तुम्हाला सगळ्यांनाच वारंवार हे माहिती आहे काय, या स्वरूपाचं हे चिन्ह आहे. असं एक काढतो आपण साधारणपणे, त्याला खालून एक फुल स्टॉप देतो. मग हे कधी वापरतात, प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी. जेवण केलंस का, जाणार का, बसलास का, आमच्या भारताचे पंतप्रधान कोण, कोण तिकडे आहे, ज्याच्यामध्ये का 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 येतं त्यावेळेला प्रश्न तयार होतो. आणि तो प्रश्न कसा सांगायचा, मग वाक्य झाल्यानंतर त्याच्या शेवटी या स्वरूपाचं चिन्ह आपलं वापरायचं असतं. किंवा एखाद्या माहितीच्या अधिकृततेबद्दल शंका असेल किंवा लेखकाचा मतभेद असेल तर कंसात प्रश्न चिन्ह टाकले जाते. आता ते कसं उदाहरणानुसार आपण समजून घेऊ. बघा, प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी तू केव्हा आलास, प्रश्न झाला की तू केव्हा आलास, टाकलं प्रश्न चिन्ह. तू अभ्यास केलास, टाकलं प्रश्न चिन्ह. तू किती वाजता उठलास, टाकलं प्रश्न चिन्ह. म्हणजे ज्या वेळेला प्रश्न राहील त्यावेळी त्याच्या शेवटी प्रश्नार्थ चिन्ह टाकायचं. आणि या ठिकाणी काय म्हटलंय की एखाद्या अधिकृत माहितीबद्दल लेखकाच्या मते जर काही काय असेल, द्वेष असेल किंवा काही शंका असेल त्यावेळेस मधातच प्रश्नचिन्ह पण टाकता येते. मातच तो पास झाला असता तो गावाला गेला परंतु रस्त्यात त्याचा अपघात झाला. तो गावाला गेला का, जाईल का, तो गावाला गेला का, प्रश्न जाईल की ना जाईल हे सांगता येत नाही. पुढे 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 डॅश डॅश या स्वरूपात. मग या ठिकाणी काय म्हटलं, या ठिकाणी एखाद्या माहितीच्या अधिकृततेबद्दल, माहिती अधिकृत आहे, खरी आहे, शंका असेल तो सांगतोय पटून ही माहिती खरीच आहे. त्या खरी असल्याबाबत जर म्हणत काही शंका असेल तर लेखकाच्या मते असेल तर कंसात प्रश्नचिन्ह टाकले. जसं या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचंय, आमचे विद्वान मित्र. आता मित्र विद्वान आहेत की नाही ही मनात शंका आहे. विद्वान म्हणजे हुशार, बुद्धिमान, चलाक, चातुर, तसं केलं मित्र. आमचे विद्वान मित्र, त्याच्या मनातच शंका आहे, प्रश्न आहे. एखाद्याच्या बाबतीत ज्या वेळेला मनात काही शंका निर्माण होत असेल त्यावेळेस तिथे काय टाकायचं, प्रश्नचिन्ह कंसात टाकून द्यायचं. कंसात टाकलं म्हणजे पुढे बोलण्याची गरज राहत नाही. म्हणजे जर म्हणलं माझा मित्र फार हुशार आहे, बरं का, माझा मित्र फार हुशार, मधातच
चिन्ह टाकून द्यायचं. माझा मित्र फार हुशार, हुशार झालं का त्याच्या पुढे चिन्ह टाकून द्यायचं का असं आहे बरं का, म्हणजे ती शंकाची म्हणत आहे की नाही म्हणून या स्वरूपाचं चिन्ह मात्र टाकून द्यायचं. आमचे विद्वान मित्र प्रश्नार्थी चिन्ह टाकलं म्हणाले, मग काय म्हणाले ते पुढे असं वाक्य आपण तयार करतो, केल्या गेलं पाहिजे. आणि कुठे तयार केलं जाते, या ठिकाणी प्रश्नचिन्ह मध्ये तयार केलं जाते. पुढचं बघा उदाहरण काय, उद्गार चिन्ह. उद्गार चिन्ह हे ह्या स्वरूपात असते, असं वरून उभी रेष, खाली एक बिंदी, खाली एक टिंब देऊन टाकायचं. उद्गार चिन्ह मग हे कधी वापरायचंय, उत्कट भावना व्यक्त करताना. भावना आहे म्हणा, खूप रडू आलंय, खूप वेदना झाल्या, दुःख आहे, ज्यावेळेस ज्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करताना किंवा करताना ती दाखवणाऱ्या शब्दांच्या शेवटी ते वापरतात. जसं की अरे तो नापास झाला, खूप दुःख आहे, अरे तो नापास झाला. अरे म्हटलं का ते शेवटी जो शब्दाने आपण आपली भावना व्यक्त करतो ना, अरे नापास झाला. पुन्हा शाबाश, छान खेळतोस, शाबास, छान करतोस, शाबास, छान काम केलंस, वगैरे वगैरे. परंतु ज्या शब्दानं आपण भावना व्यक्त केली त्याच्या लगेच शेवटी काय करायचं, उद्गार चिन्ह हे द्यायचं आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी 6 चिन्हापर्यंत आलेलो आहे. पुढचा नंबर आहे काय आहे, 7 नंबरचा काय आहे, 7 नंबर अवतरण चिन्ह. आता अवतरण चिन्ह, या अवतरण चिन्हामध्ये 2 भाग येतात, एक डबल अवतरण चिन्ह आणि एक सिंगल अवतरण चिन्ह. जसं की डबल अवतरण चिन्ह म्हटलं की अशा 2 रेषा करायच्या उलट्या इथून सोयीच्या इथून. सिंगल अवतरण चिन्हामध्ये असं करायचं, असं करायचं. आता ह्या डबल अवतरण चिन्हामध्ये जे काही सांगितलं असतं त्यात आपण जे तोंडातून बोललो ते काय, बोलण्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरता आपण जे तोंडातून बोललो, मी म्हणालो, कॉमा डबल अवतरण चिन्ह, रोज लवकर उठावे, संगीता म्हणाली, आई मला खायला येते, पूर्ण अवतरण चिन्ह बंद. सूरज म्हणाला, अवतरण चिन्ह, सर मी अभ्यास करतो, अवतरण चिन्ह बंद, फुल स्टॉप. तसं म्हणजे बोलण्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरिता जे आपण तोंडातून बोलतो, जे बोलल्या गेलेलं आहे त्याच्या ठिकाणी या ठिकाणी डबल अवतरण चिन्हाचा म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करतात. जसे उदाहरण काय सांगितलं, तो म्हणाला, तो म्हणाला कॉमा दिलाय, डबल अवतरण चिन्ह मग घेतलंय, मी येईन आणि अवतरण चिन्ह बंद केले, हे दुहेरी अवतरण चिन्ह या ठिकाणी घेतलेले, वाक्य पूर्ण. ओके. त्याच्यानंतर अजून काय या ठिकाणी, तसंच अजून काय, एखादा शब्द सिंगल अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह, एकेरी असेल म्हणजे सिंगल अवतरण चिन्ह, एखाद्या शब्दावर जोर द्यायचा आहे. जसं की या ठिकाणी मी तुम्हाला सुरुवातीला सांगत असताना म्हटलं की मी चिन्ह दिलं याच्याकडे लक्ष द्या, विराम, म्हणजे मला विराम या शब्दावर जोर द्यायचा होता. काय वाक्य घेतलं, आपण वाचत असताना अर्थ लक्षात घेऊन आपण जेव्हा थांबतो या थांबण्याला विराम, म्हणजे विराम या शब्दावरती मला काय द्यायचा आहे, जोर द्यायचा. एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल तसेच मुख्य गोष्ट सूचित करण्यासाठी काय द्यायचंय, मला एखाद्या शब्दावरती जोर द्यायचा आहे, ते तो महत्वाचा शब्द आहे, तो शब्द मला सुचवायचा आहे, त्यासाठी एकेरी अवतरण चिन्हाचा वापर हा केला जातो, हे लक्षात ठेवा. जसं की आपण उदाहरणामध्ये या ठिकाणी ते घेतलंच आपण, तो म्हणाला, जो म्हणतोय त्याला दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो. आणि एखाद्या शब्दावर जोर द्यायचा, जसं की मूल ध्वनींना, जे मूल ध्वनी आहे तोंडातून काढतो आपण, त्यांना वर्णास अ ब क ड आ इ उ, हे मूल जे काही ध्वनी आहे त्यांना वर्ण असं म्हणतात. वर्ण, वर्णावरती आपल्याला जोर द्यायचा आहे.
वर्ण हा शब्द आपला पटवून सांगायचा आहे, म्हणून त्याला सिंगल एकेरी अवतरण चिन्ह आपण घातलेलं आहे. एक लक्षात ठेवायचे. असं तसंच मुख्य वाक्य सिद्ध कर. तसेच तसंच एखाद भाग व्याकरणाचा अभ्यास महत्वाचा. कशाचा अभ्यास महत्वाचा? जो महत्वाचा आपलं महत्व पटवून द्यायचंय. कशाचा अभ्यास महत्वाचा? ज्याचा अभ्यास महत्वाचा पटवून द्यायचा आहे तो आपण या ठिकाणी एकेरी अवतरण चिन्हात घ्यायचा आहे. लक्षात ठेवायचंय ज्याचं महत्व मला पटवून द्यायचंय, जे मला सांगायचंय त्या अवतरण चिन्हात घालायचंय, एकेरी अवतरण चिन्हाचा. व्याकरणाचा अभ्यास महत्वाचा असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर संयोग चिन्ह. संयोग चिन्ह म्हणजे काय? निस्तीच काय आहे बघा. या ठिकाणी निस्तीची रेष आहे. एक निस्तीची रेष देतो आपण. आपल्या लक्षात आलं पाहिजे आपण भरपूर रेषा दिल्या गेल्या, का दिल्या, कशामुळे दिल्या, काय झालं असेल, कोणतं चिन्ह आहे ते हे आपल्याला माहिती नाही. तर अशी जी बारीकशी रेष दिल्या जाते त्याला संयोग चिन्ह असं म्हणतात. त्याचा वापर कधी होतो? दोन शब्द जोडताना, दोन शब्द जोडण्यासाठी, किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास, दोन शब्द जोडायचा असेल किंवा ओळीच्या शेवटी आलो आपण आणि जागा पुरली नाही पुढचा शब्द लिहायला, त्यावेळेसही असं एक रेष मारतो. ती जी रेष मारल्या जाते ती जी रेष आहे त्याला संयोग चिन्ह असं म्हणतो आपण. तर आपण म्हणतो एक रेष मारले म्हणजे कळम पुढचं, तर त्याला संयोग चिन्ह म्हणतात. असं एक प्रकारची रेष मारायची. ते कसं? उदाहरणार्थ बघा, आपण काही भरपूर अशी शब्द आहे बघा. विद्यार्थी भांडार, प्रेम विवाह, शुभ विवाह, शुभ लाभ या स्वरूपामध्ये. ओके. त्याच्यानंतर काय सांगितलंय पुढचा? अजून आजचा कार्यक्रम जो आहे तो, बघा या वाक्याकडे लक्ष द्या. आजचा कार्यक्रम जो आहे तो शाळे पुढे लिहायला जागा राहिली की जागा लिहायला राहिली, त्यामुळे इथं रेष दिली, संयोग रेष दिली. शाळे पुढील पटंगणावर होईल. ज्या वेळेला लिहिता शेवटी काही जागा राहत नाही त्यावेळेस एक रेष मारायची आणि मग नंतर खालच्या वळीवर आपण लिहायला सुरुवात करतो. मग त्याच्यावरची जी काही मारलेली रेष आहे या रेषेला संयोग रेषा असं या ठिकाणी म्हटल्या जातं. त्यानंतर काय? अवसरण चिन्ह. अवसरण अवतरण नाही, अवसरण चिन्ह. ओके. मग या ठिकाणी अवसरण चिन्ह थोडीशी लंबी रेषा आहे. थोडीशी काय आहे? लंबी रेषा आहे या चिन्हामध्ये. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास. बोलता बोलताच का मला गावाला जायचं होतं, तिथं कोणत्या ती मुलगी आली. ती मुलगी आली ना आता, की काय सांगितलं त्या मुलीने? सर तुम्हाला मुलांना सांगा उद्या येताना डब्बा घेऊन या, आपल्या कुठे जायचंय? वरती राम मंदिरावर हनुमान मंदिर आहे, जाने मेळ्याला जायचं उद्या सकाळी लवकर. महाराज जिथे जायचं तिथं. तर जे काही हे झालंय, बोलता बोलता काय झालंय, मालिका माझी शिकवणीची मालिका तुटली. माझी तिथं थांबलो, तिथे एक लंबी रेष दिल्या गेल्यानंतर पुढचं जे काही बोलायचं आहे ते पुढे बोललं गेलं, म्हणजे तिथं मालिका तुटली असा त्याचा अर्थ. म्हणजे बोलता बोलता विचार मालिका तुटली, किंवा त्यालाच आपण स्पष्टीकरण चिन्ह सुद्धा म्हणतो. आपण काही गोष्ट करतो, एखादा घटक घेतला, समजा आज घेतलं चिन्हाचे नाव, इथं समजा लंबी रेष मारली की कोणकोणती नाव आहे ते पुढे आपण स्पष्टीकरण करायला लागतो. असंच करतो ना. एखाद्या बाबतीत काही लिहायचं आलं की एक रेष मारतो, थोडीशी लंबी रेष मारतो, छोटी रेष नाही मारत. म्हणून त्या रेषेला या ठिकाणी अवसरण चिन्ह किंवा त्याला स्पष्टीकरण चिन्ह सुद्धा म्हटल्या जातं. स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास, जसं की मी तेथे गेलो पण अचानक मला कोणीतरी बोललो, अचानकच मला कोणाचा तरी फोन आला, मी तो काम करायचं राहून गेलं. तसंच तो मुलगा आता इथं काय अनिश्चित आहे, तो मुलगा नाही का आठवायला नाही लागलं त्याचं नाव, मालिका तुटली. नाव जर आठवलं असतं तर मालिका चालू राहिली असती.
तो मुलगा अवसरण चिन्ह मांडलं, तो मुलगा त्याचं नाव नाही आठवावं लागलं म्हणून मालिका तुटली, बोलणं थांबलं. ज्याने बक्षीस मिळवलं तो नाही का जो मुलगा, मालिका तुटली. ज्याने नाही का बक्षीस मिळवले, डबल मालिका तुटली, डोक्यात घेऊन नाही लागलं नाव. आपल्या शाळेत नाही का होतो अशा स्वरूपात जो मुलगा, नाव नाही आठवलं, ज्याने नाही का आपल्या शाळेत बक्षीस मिळवलं, तो नाही का तो आपल्या शाळेत या वर्षी. या स्वरूपामध्ये ज्यावेळेस मालिका तुटत असेल, खंडित होत असेल, त्यावेळेला या ठिकाणी अवसरण चिन्हाचा वापर हा केला. ओके. पुढचे विकल्प चिन्ह. विकल्प, विकल्प म्हणजे पर्यायी. माझ्यासोबत कोण कोण येणार आहे रे? कोण कोण हुशार मुलगा आहे? राजू, संजू, संजू, विजू, विजय. हे चिन्ह आहे. म्हणजे मला हाही चालेल, हाही चालेल, हाही चालेल, हाही चालेल. विकल्प. आई मला डब्याला पोळी देते का? भात देते का? पोळी चालेल, भातही चालेल, वडापावही चालेल, काही नाही दिलं तरी चालेल. विकल्प काय आहे? मी तिथे गेल्यानंतर जेवण करेन. विकल्प म्हणजे या ठिकाणी आपण एखाद्या गोष्टीला जेव्हा असं मांडतो त्यावेळेस हाही चालतो, हाही चालतो, हाही चालतो किंवा हाही चालतो, त्याला विकल्प काय आहे? मला गावाला जायचं आहे, विकल्प. बसणं, बसने, रेल्वेने, विमानाने, पायी, जहाजाने. काय तुमच्याकडे XYZ जे साधन आहे त्या साधनानं विकल्प काय आहे तुम्हाला? म्हणजे ह्या असं चिन्ह दिलं म्हणजे विकल्प काय, पर्याय काय आहे. म्हणजे काय दिलं? एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचा असल्यास कशा कशाने तुम्ही करणार, तुम्हाला काय काय गरजेचं. त्यावेळेस अशी रेष मांडली म्हणजे कोणतं चिन्ह समजायचं? ते विकल्प चिन्ह. ओके. म्हणजे काय, जसं की या ठिकाणी दिलंय विद्यार्थ्याने आई, विकल्प चिन्ह, वडील, विकल्प चिन्ह, स्थानिक पालकांनाही माहिती देणे आवश्यक आहे. म्हणजे याच्यापैकी विद्यार्थ्यांनी कोणाकोणाला माहिती दिली पाहिजे? आईला दिली पाहिजे तरी चालेल, वडिलांना दिली तरीही चालेल, किंवा स्थानिक पालकांना दिली तरीही चालेल. विकल्प रेष. त्याच्यानंतर काय सांगितलंय? गोल कंस. हा गोल कंस. आता आपण कितीतरी वेळेला गोल कंस काढतो, कितीतरी वेळेला गोल कंस काढतो, पण नेमका हा गोल कंस का काढला, कशासाठी काढला हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट मुख्य मुद्द्यात लिहायची नसेल, एखादी गोष्ट आहे, एखादी बाब महत्वाची, ती काय सांगितलंय? मुख्य मुद्द्यात लिहायची नसेल, परंतु ती गोष्ट सांगणं मात्र आवश्यक आहे. जसे की होतं कसं, सर आपल्या वर्गातील एवढी एवढी मुले धिंगाणा करतात, कंसात मी त्याचे नाव सांगू शकत नाही, कंसात मी त्याचे नाव पुढे सांगू शकत नाही. काय म्हटलं? एखादी गोष्ट मुख्य मुद्द्यातील लिहायची नसेल पण सांगणे आवश्यक आहे, तेव्हा कंसातील कंसामध्ये माहिती टाकल्या जाते. मुख्य मुद्द्यात घ्यायची नाही परंतु सांगणं मात्र आवश्यक आहे. त्यावेळेस ती कशात घ्यायची? कंसात छोटक्यात मुद्दा घ्यायचा, तो त्यात ती टाकायची. जसे की ह्या ठिकाणी महत्वाचं काय घेतलंय? काही लोकांना संस्थेच्या पैशाचा योग्य उपयोग
होत नसल्याची, बघून घ्या, होत नसल्याची इथपर्यंत आलेलं आहे. होत नसल्याची तक्रार केली, हे वाक्य एवढंच आहे. होत नसल्याचीच्या नंतर काय आहे, इथून इथे एवढंच वाक्य बघ, तक्रार केली. लक्षात आलंय का? म्हणजे काय, काही लोकांना संस्थेच्या पैशाचा योग्य उपयोग होत नसल्याची तक्रार केली, एवढंच वाक्य आहे. पण त्या ठिकाणी मुद्दा सांगणंही गरजेचं आहे. म्हणून तू काय केलं, मग आताच काय केलं, कंसात टाकलाय हे महाभाग. त्या जो कोण व्यक्ती जो काही करप्शन करतोय का, काम चांगलं काय करत नाही, काम करत नाही, हे महाभाग संस्थेचा देखभाल खर्च देत नसेल तरी ते महा टाकले. त्या महाभागाला किंवा त्या एखाद्या व्यक्तीला तुमच्या ह्यात किती पैसे आले, काय आले, काय साठी खर्च केले, आम्हाला लेखी द्या वगैरे वगैरे, हे देत नसेल तरी सुद्धा लोकांनी काय केलंय, काही लोकांना संस्थेच्या पैशाचा योग्य उपयोग होत नसल्याची तक्रार केली, एवढंच वाक्य आहे. पण कंसामध्ये एवढं सांगणं त्यांना गरजेचं वाटलं, किंवा हा जो व्यक्ती आहे तो किती पैसे आलं हे काही लेखी द्यायला तयार नाही, तरी सुद्धा आम्ही तक्रार केली आहे. म्हणजे जो भाग सांगायचा आहे परंतु सांगू शकत नाही, म्हणून सांगू शकत नाही म्हणून तो काहीतरी कंसात मुख्य मुद्द्यात तो टाकायचा, परंतु कंसात टाकायचा. म्हणजे एखादा भाग जो काय आहे सांगायचा आहे, लिहायचा आहे, परंतु तो मुख्य मुद्द्यात घ्यायचा नाही, परंतु सांगणं मात्र आवश्यक असेल. असं जर होत असेल तर तो गोल कंसामध्ये या ठिकाणी तो घ्यावा लागतो. ठीक आहे. उरलेले जे आता आपण घेतले 11, 12, 13, 14, 15, 16, 17, म्हणजे 12, 13, 14, 15, 16, 17 अजून 6 भाग बाकी आहेत. कशाचे? विराम चिन्हाचे. ते आपण काय करूया पुढच्या पाठात. ठीक आहे.